लंडनमध्ये प्राणी संग्रहालयातून एक गोरिला पिंजऱ्यातून निसटला। गोरिलापासून कुणाला त्रास होऊ नये म्हणून तिथल्या लोकांना काही वेळ एका कॅफेमध्ये थांबवण्यात आलं। काही वेळातच या 18 वर्षांच्या कुंबुका गोरिलाला बेशुद्ध करून त्याला पुन्हा पिंजऱ्यात टाकण्यात आलं। भारतात काही डिझेल गाड्यांवर आणलेल्या बंदीबाबत जर्मनीच्या सरकारने माहिती मागितली आहे। भारतात अनेक जर्मन कंपन्यांच्या गाड्यांची विक्री होते, मात्र भारताच्या या निर्णयामुळे त्या कंपन्यांना मोठं नुकसान होत असल्याचं जर्मनीने म्हटलं आहे। इजिप्तमध्ये सिनाई पेनिन्शुलामध्ये एका चेक नाक्यावर झालेल्या हल्ल्यात 15 सैनिकांचा मृत्यू झालाय तर 12 जण जखमी झाले आहेत। या जागेचा ताबा मिळवण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आयसिस सोबत युद्ध सुरू आहे आणि हा हल्ला देखील आयसिसनंच केल्याचं सांगण्यात येत आहे। सिरियामध्ये टर्कीच्या सीमेलगत झालेल्या एका बॉम्बस्फोटात 20 लोकांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये विद्रोही सेनेच्या जवानांचा समावेश आहे। हा हल्ला आयसिसने केला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। आयसिसच्या ताब्यातील मोसुल शहर परत मिळवण्यासाठी होणारी लढाई मोठी असेल, यात युनायटेड नेशन्सला मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। मोसुलमधील जवळपास 10 लाख लोक बेघर होण्याची भीती आहे। तसंच आयसिस या लोकांचा ढाल म्हणून वापर करण्याची शक्यता असल्याचंही बोललं जात आहे। मोसुल हे इराकमधील आयसिसच्या कब्जातील मोठं शहर आहे। दक्षिण कोरियात प्रवाशांनी भरलेल्या एका बसला अचानक आग लागली। या आगीत एकूण 10 प्रवाशांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाले आहेत। सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही दुर्घटना बघायला मिळतेय। आगीचं कारण पाकिस्तान सरकारनं डॉन या वृत्तपत्राचे पत्रकार सिरिल अल्मायडा यांचं नाव एक्झिट कंट्रोल लिस्टमधून काढून टाकलंय। डॉनमध्ये सरकार विरोधात एक लेख लिहिल्यामुळे सिरिल यांना पाकिस्तानातून बाहेर जायला बंदी घालण्यात आली होती। पाकिस्तान सरकारला या निर्णयावर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठ्या टीकेचा सामना करावा लागला। बेरोजगारी आणि तेल व्यवसायातील भ्रष्टाचारामुळे सेनेगलला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतंय। सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर अश्रुधुराचा मारा करण्यात आला। सेनेगल हा अन्य आफ्रिकी देशांप्रमाणे आर्थिक दिवाळखोरीचा सामना करतोय। अमेरिकेच्या निवडणुकीत रूसमार्फत करण्यात आलेल्या हॅकिंगला प्रत्युत्तर देण्यासाठी सीआयएनं तयारी सुरू केली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीआयएच्या अधिकाऱ्यांनी रूसमध्ये आपलं टार्गेटही फायनल केलंय। तसंच अमेरिकेकडून लवकरच रूसला हॅकिंगचं प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे। स्लोवाकियाच्या 5 नागरिकांवर 300 शरणार्थींना बेकायदेशीररित्या हंगरीवरून जर्मनी आणि इटलीला पाठवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भात हंगरी पोलिसांनी एक व्हिडिओ देखील जारी केलाय, ज्यामध्ये शरणार्थींना तेलाच्या टाक्यांमध्ये लपवून पश्चिम युरोपमध्ये नेण्यात येत होतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।